जिवंत असतानाही मतदार यादीत मात्र मयत दाखवण्यात आल्याने मतदानापासून वंचित राहावे लागणार। पण काय, या बाबीचे समाधानकारक सहकार्य न मिळाल्याने अखेर काँग्रेस पदाधिकारी यांच्या पुढाकारातून त्या जिवंत मतदारांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येऊन निवडणूक आयोगाच्या जाहीर निषेध करण्यात आल्याची घटना मलकापुरात आज 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रियेत दरम्यान घडली आहे। आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास मोहनसिंग चिंदू गणबास या श्रीकृष्ण संपत सेकोकार हे गोविंद विष्णू महाजन विद्यालयावरील बूथ क्रमांक 166 वर मतदान करण्याकरता गेले असता मतदार यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट असतानाही नावासमोर मात्र मयत दाखवण्यात आल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार ही बाब उमजली आहे। या घोळामुळे मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला। या बाबीची दखल नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांनी घेत थेट गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या प्रांगणात वरील मतदान केंद्रावर धडक दिली। येथे मतदान केंद्रावरील मतदान यादी त्या मतदाराचे नाव व फोटो होता, परंतु त्यापुढे व्हॅलियर डिलीट अर्थात जिवंत माणसाला त्या रेकॉर्ड नुसार मयत दाखवण्यात आले होते। या संदर्भात ॲडव्होकेट रावळ यांनी बीएलओ कडे व नंतर झोनल ऑफिसर कडे चौकशी केली। तदतच नायब तहसीलदार विजय पाटील यांना याबाबत जाब विचारला असता आता निवडणुकीचा काळ आहे, या संदर्भात संध्याकाळी वरिष्ठांकडे तक्रार करू तसेच चौकशी करू असे त्यांना आश्वासन दिले। मात्र आता त्या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार या बाबीने येथे जोर धरला व आंदोलनात ज्वर चढला व मोहनसिंग गणबास या जिवंत मतदाराला तिरडीवर झोपवण्यात आले व ज्या पद्धतीने मृतकाला तिरडीवर बांधले जाते त्या पद्धतीने या जिवंत मतदाराला ही बांधण्यात आले। 4 खांदेकरी यांनी खांदे देत तिरडी रथयात्रेत ठेवली। स्वामी विवेकानंद आश्रमाजवळून ही अंत्ययात्रा टिटव धरून बस स्थानकाजवळून बुलढाणा रोड मार्गे थेट तहसील कार्यालयावर धडकली। दरम्यान डफळ्यांच्या निनादात निवडणूक आयोग मुर्दाबाद, शासन प्रशासन धिक्कार असो अशा गणभेदी घोषणा देण्यात आल्या। अंत्ययात्रा तहसील कार्यालयात धडकताच सदर प्रतिकात्मक अंत्ययात्रा रथातील प्रेत तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली। येथे आधीच उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे व पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड चमूसह तैनात होते। परिस्थितीत हाताबाहेर जाऊ नये या बाबींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी या सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करीत पोलीस स्टेशन मध्ये दाखल केले व या आंदोलनकर्त्यांवर 168, 169, 135 CRPC नुसार गुन्हा दाखल केला। या आंदोलनात काँग्रेस नेते तथा नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ सह काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, अनिल गांधी, अनिल बगाडे, सुनील बगाडे, किशोर गणबास, गजानन ठोसर, नितीन परसे, गोपाल कावस्कर, भाऊसिंग शिराडे, मंगलसिंग गणबास, दिलीप काकडे यांच्यासह इतर सहभागी झाले होते। VC न्यूज करिता खामगाव येथून फारुख सर यांचा वृत्तांत।